इयत्ता 8वी इतिहास, इतिहासाची साधने या पाठाचा अभ्यास करूयात। या पाठात आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो। त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो। भौतिक साधनांचा अभ्यास करूयात। इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश होतो। यामध्ये इमारती व वास्तू यांची माहिती घेऊयात। ब्रिटिश सत्ताधीश आणि भारतीय संस्थानिक यांच्या राज्यकारभाराचा कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो। या काळात अनेक पूल, रस्ते, पाणपोया, कारंजी यांची उभारणी झाली। ब्रिटिशांच्या कामकाजाची कार्यालये, राजवाडे, किल्ले, तुरुंग, निवासस्थाने अशा वास्तू बांधल्या गेल्या। यातील काही वास्तू आता राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित झालेली आहेत। या वास्तूंवरून त्या काळातील आर्थिक संपन्नता, वास्तू बांधणीच्या पद्धती यांची माहिती मिळते। जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते। मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। इतिहासाच्या भौतिक साधनांमधील पुतळे आणि स्मारके यांची माहिती घेऊयात। स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या सर्वच नेत्यांचे पुतळे आणि स्मारके देशभर उभी राहिली। या पुतळे आणि स्मारकांच्या दर्शनी भागात त्यांची माहिती देणारे फलक लावलेले आहेत। त्यावरून इतिहासाच्या अभ्यासकाला त्या नेत्यांची नावे, जन्म व मृत्यू, त्यांचा जीवनपट या सर्वांची माहिती मिळते। पुतळ्यांवरून ती व्यक्ती कशी होती, कोणता पोशाख त्या काळी घातला जात असे यांची माहिती होते। स्मारकावरून त्या काळातील वास्तुकला, वास्तूशी संबंधित घटना इत्यादी माहिती मिळते। आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: पत्रव्यवहार, नियतकालिके, वृत्तपत्रे, चरित्रे, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, पुस्तके, आत्मचरित्रे इत्यादी बाबींचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो। वृत्तपत्रांवरून आपल्याला समकालीन घटनांविषयी माहिती मिळते। या घटनांविषयी आलेली मतमतांतरे, अग्रलेख, घटनांचे विश्लेषण इत्यादी बाबी उपयुक्त ठरतात। त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते। समाजात चालू असलेली वैचारिक, प्रबोधनपर आणि अन्यायाविरुद्धची आंदोलने यांचे प्रतिबिंबही वर्तमानपत्रात पडलेले असते। वृत्तपत्रात वेळोवेळी आलेली ही सर्व माहिती इतिहासाच्या अभ्यासकाला उपयुक्त ठरते। स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, दीनबंधू, केसरी, अमृतबझार पत्रिका, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती। या वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे कार्य केले। ब्रिटिश सरकारची भारतविरोधी धोरणे व अन्याय यांवर कठोर टीका केली। पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवले। विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य करून भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली। भारतीय समाजात असणाऱ्या वाईट रूढी परंपरा यांवर टीका करून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले। ब्रिटिश राजवटीचे भारतावर झालेले गंभीर परिणाम प्रतिपादन केले। भारतीय समाजसुधारक, नेते, संघटना यांचे कार्य व विचार लोकांपर्यंत पोहोचवले। त्या काळातील सामाजिक राजकीय समस्यांवर प्रकाश टाकून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला। नकाशे आणि आराखडे ही इतिहास लेखनाची महत्त्वाची लिखित साधने मानली जातात। भारतातील विविध प्रांतांचे आणि शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर्वे ऑफ इंडिया हा स्वतंत्र विभाग स्थापन केला।
नकाशांवरून शहरांचे, खेड्यांचे वा एखाद्या ठिकाणाचे बदलते स्वरूप अभ्यासता येते. नकाशांवरून खेडे, शहर, देश यांच्या सीमांची तसेच शेजारील देशांची माहिती मिळते. नकाशांप्रमाणेच वास्तुविशारदांनी तयार केलेल्या आराखड्यांवरून इमारत स्थापत्यशास्त्राचा आणि त्यातील प्रगतीचा अभ्यास करता येतो. मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाने तयार केलेले मुंबई बंदराचे मूळ आराखडे मुंबईच्या नागरी विकासाची माहिती देतात. या वास्तुविशारदांनी केलेल्या आराखड्यांवरूनच उत्तुंग इमारती, आदर्श नगरे उभी राहिली. त्यामुळे नकाशे आणि आराखडे ही इतिहास लेखनाची महत्त्वाची लिखित साधने मानली जातात. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांचा अभ्यास करूयात. जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेले असते अशा साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक साहित्याचा, रचनांचा कर्ता अज्ञात असतो. मौखिक रचनांमधून तत्कालीन लोकजीवन, प्रथा, रूढी, भाषा इत्यादीविषयी माहिती मिळते. समाजाचे मनोरंजन करणे, स्फूर्ती देणे, समाजात चैतन्य निर्माण करणे ही मौखिक साहित्य निर्मितीची उद्दिष्ट असतात. काही मौखिक साहित्य पुढे लिखित स्वरूपातही उपलब्ध होते. मौखिक साधनांमध्ये लोकगीते, लोककथा, पोवाडे, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते इत्यादींचा समावेश होतो. मौखिक साधनांमधील स्फूर्तिगीतांची उपयुक्तता पाहूयात. महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेकांनी स्फूर्तिगीतांची रचना केली. या गीतांमधून आपला वारसा, थोर व्यक्तींचे कार्य, तत्कालीन परिस्थिती, ब्रिटिशांचा अन्याय अशा विविध बाबी व्यक्त होतात. या स्फूर्तिगीतांमधून स्वातंत्र्य आंदोलनातील लोकांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत असे. या गीतांमधून व्यक्त झालेला व्यक्तींचा, ठिकाणांचा, घटनांचा तपशील इतिहास लेखनाला उपयुक्त होतो. मौखिक साधन म्हणून पोवाड्यांची उपयुक्तता पाहूयात. वीररसपूर्ण असे गीत जे आवेशपूर्ण वाणीने सादर केले जाते त्याला पोवाडा असे म्हणतात. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावर, त्यातील योद्ध्यांच्या पराक्रमांवर पोवाडे रचले गेले. दलित वर्गाला जागृत करण्यासाठी सत्यशोधक समाजाने पोवाडे रचले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा अभूतपूर्व लढा चालू असताना अनेक पोवाडे रचले गेले. श्रोत्यांना समाजाला प्रेरणा मिळावी, त्यांच्यात चैतन्य निर्माण व्हावे या हेतूने पोवाड्यांची रचना होते. पोवाड्यातून थोर नेते, घटना, सामाजिक स्थिती, समजुती, प्रथा यांचं दर्शन घडतं. या सर्व बाबी इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधनांची माहिती पाहूयात. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. दृकसाधन म्हणून छायाचित्रांची उपयुक्तता पाहूयात. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यावर छायाचित्रे हे दृकसाधन आधुनिक भारताच्या इतिहासाचे महत्त्वाचे साधन बनले. पूर्वी घटना, व्यक्तींची चित्रे काढली जात, परंतु ती विश्वसनीय नसत. त्यात काल्पनिकतेचे प्रमाण अधिक असे. वस्तू, प्रसंग किंवा व्यक्ती यांचा पोशाख यांचे आहे तसे छायाचित्रण होत असल्याने छायाचित्रे हे विश्वसनीय साधन मानले जाते. छायाचित्रावरून व्यक्ती कशी दिसत होती, पोशाखाची पद्धत कशी होती यांची माहिती होते. प्रसंगाच्या छायाचित्रावरून तो प्रसंग नजरेसमोर येतो, तर वास्तूच्या छायाचित्रावरून स्थापत्यशास्त्राची कल्पना व प्रगती कळते. श्राव्य साधनांची उपयुक्तता पाहूयात. ज्या साधनांच्या आधारे आपल्याला फक्त ऐकू येऊ शकते अशा साधनांना श्राव्य साधने असे म्हणतात. ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स, भ्रमणध्वनी, आकाशवाणी ही श्राव्य साधने आहेत. आधुनिक काळातील नेत्यांची भाषणे, गीते, संगीत यांची ध्वनिमुद्रिते ऐकायला मिळतात. रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे गीत, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आदी नेत्यांची भाषणे
साहित्यिकांची व विचारवंतांची व्याख्याने, त्यांच्या रेकॉर्ड्स ऐकायला मिळतात. श्राव्य साधनांमधून त्या काळातील विचार, सामाजिक व राजकीय स्थिती यांची माहिती मिळते. दृकश्राव्य साधने, ज्या साधनांच्या आधारे आपल्याला ऐकता येते आणि पाहता येते अशा साधनांना दृकश्राव्य साधने म्हणतात. चित्रपट, माहितीपट व अनुबोधपट ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृकश्राव्य साधने आहेत. 1913 साली दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक घटनांवरील चित्रफिती आजही उपलब्ध आहेत. विज्ञान, भूगोल, आरोग्य यांसारख्या विषयांवर माहितीपट निघतात. अंधश्रद्धा, आरोग्य मोहिमा इत्यादी उपदेशपर, अनुबोधपट तयार केले जातात. या सर्व दृकश्राव्य साधनातून त्या काळातील परिस्थिती, समस्या, पोशाख यांची माहिती मिळते. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करणे तुलनेने सोपे आहे. इतिहासाचे लेखन हे प्रमाण पुराव्यांच्या आधारेच केले जाते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील इतिहासाची साधने मिळणे अवघड असते. आधुनिक इतिहासाची विविध साधने आज सहज उपलब्ध होतात. विविध भौतिक साधने संग्रहालयात अन्यत्र मिळू शकतात. अभिलेखागारांमधून सर्व कागदपत्रे जतन करून ठेवलेली असतात. अनेक दृकश्राव्य साधनांमधून आधुनिक इतिहास पाहता आणि ऐकता येऊ शकतो. त्यामुळे आधुनिक इतिहासाचा अभ्यास करणे तुलनेने सोपे आहे. लिखित साधनांचा वापर करताना ती तपासून घेणे अतिशय आवश्यक असते. लिखित साधनांचा इतिहास लेखनासाठी वापर करताना तो जपून केला पाहिजे. उपलब्ध कागदपत्रांची सत्यता शोधली पाहिजे. त्या कागदपत्रातील घटना कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत का हे पाहिले पाहिजे. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा त्या कागदपत्रातील लेखकाचा दृष्टिकोन तपासून पाहायला हवा. या सर्व बाजू विचारात घेतल्या नाहीत तर इतिहास लेखन एकांगी आणि चुकीचे होईल. म्हणून लिखित साधनांचा वापर करताना ती तपासूनच घेणे आवश्यक असते.